सांगली जिल्ह्याचे पोलिसांनी लावली वाट. दररोज खून, गोळीबार यासारख्या घटना. प्रशासक आणि लोकप्रतिनिधी मूग गिळून शांतच. युवा पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळली. सर्वसामान्यांना राहणे झाले मुश्किल. सांगली जिल्ह्याच्या पोलिसांनी लावली वाट हे फक्त एक वाक्य नाही, तर आज प्रत्येक नागरिकाच्या मनातला संताप आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात काय चाललंय तर दर 2 दिवसांनी खून, गोळीबाराच्या घटना, जीवघेणे हल्ले आणि आज तर पुन्हा एकदा शहरात गोळीबार आणि खुनी हल्ल्याची घटना घडली. सांगलीसारख्या शांत शहरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लोकांच्या मनात एकच प्रश्न येत आहे की आपण सुरक्षित आहोत का? रस्त्यावर चालणं, व्यवसाय करणं, रात्री घराबाहेर पडणं हे सगळं आता धोकादायक वाटायला लागलंय. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, पोलीस काय करत आहेत? गुन्हेगार एवढ्या उघडपणे हिंमत कशी करतात? त्यांना कायद्याची भीती का उरलेली नाही? हे अपयश कोणाचं? कायद्याचा धाक संपतोय का, की गुन्हेगारांना मोकळं रान दिलं जातंय? या सगळ्या परिस्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची भूमिका काय? आजपर्यंत कुठलं ठोस वक्तव्य, कुठली कडक कारवाई, की सगळेजण शांत बसून परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत? आणि याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे आजची युवा पिढी गुन्हेगारीकडे वळताना दिसते आहे. सामान्य माणूस आज भीतीत जगतोय. आई वडील मुलांना बाहेर पाठवताना घाबरतात आणि सर्वसामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित समजतो. जर नागरिकच सुरक्षित नसतील तर प्रशासनाचा अर्थ काय? जर कायद्याचा धाकच उरला नाही तर व्यवस्था कोणासाठी? आज सगळे सांगलीकर याचं उत्तर मागत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.